श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 72। तू कहता कागज की लेखी, मैं कहता आखन की देखी। आजच्या दत्त जयंतीच्या पर्वणीत हा विषय सर्व आध्यात्मिक भ्रमांचे मूळ कारण दाखवणारा एकमेव मार्ग आहे। यानंतर समजावून सांगायला काही उरणार नाही असं माझं मत आहे। भक्त भक्त म्हणवून घेणारे खूप ग्रंथ वाचतात, पारायण करतात, हे योग्यच आहे। पण हे केल्याचा सूक्ष्म अभिमान भिनला तर किती नुकसान होते। हा जन्म हातातून निसटून जातो। म्हणून केवळ कागदरूपी ग्रंथावर न जाता अनुभूती काय किती हे आध्यात्मिक तत्व आहे, जे वरवर पाहता सोपं वाटतं पण खूप कठीण आहे। एक विधवा स्त्री होती। तिनं तिच्या लहानग्या हुशार मुलाला शिक्षणासाठी दूरवर गुरु आश्रमात पाठवलं। तेथे तो खूप शिकला। खूप धार्मिक ग्रंथांचा त्यानं सखोल अभ्यास केला। सर्व प्रकारची शास्त्रे तो कोळून प्यायला। वेगवेगळ्या प्रकारच्या गुरूंकडे जाऊन त्याने आपली विद्वत्ता सिद्ध केली। यथावकाश तो घरी आईकडे परत आला। त्यानं आईला सांगितलं की मी खूप पराक्रम केले आहेत, मी खूप मोठा विद्वान झालो आहे। अनेक विद्वानांना मी वादात हरवलं आहे, त्यामुळं मी सर्वजित झालो आहे आणि माझं नाव पण बदलून मी आता ते सर्वजित असं केलं आहे। तू पण मला यापुढे सर्वजित असं म्हणत जा। आई अडाणी होती। तिनं मुलाला जेव्हा गुरु आश्रमात पाठवलं तेव्हा ती कुठून तरी कबीरांच्या संपर्कात आली होती व ध्यान भजनाच्या प्रभावात ती आतून ज्ञानी झाली होती। साहजिकच ती विनम्रता तिच्यात आली होती। ती शांतपणे मुलाला म्हणाली, तू सांगतोस तसा तू सर्वांना हरवून जिंकून आला आहेस, पण अजूनही एका विद्वानाला तुला हरवायचे आहे। मुलगा म्हणाला, कोण आहे तो? आई म्हणाली की काशीत कोणीतरी कबीर म्हणून आहे, त्याला तू जर हरवलेस तर मी तुला सर्वजित म्हणेल। सर्वजित म्हणाला, एवढं काय त्यात, सकाळीच मी त्यासाठी निघतो। दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच सर्वजित बैलावर आपली ग्रंथसंपदा लादून काशीच्या दिशेने निघाला व यथावकाश कबीरांच्या घरी पोहोचला आणि आपल्या येण्याचं प्रयोजन त्याने कबीरास सांगितलं व लगेचच आपण वाद सुरू करू असं म्हणाला। कबीर म्हणाले, मी एक अडाणी गावंढळ माणूस आहे, वाचणं लिहिणं मला येत नाही, त्यामुळे वाद सुरू करू नकोस, मी आधीच हरलोय। सर्वजित म्हणतो की तसं नाही, मी हरलोय हे लिहून द्या। कबीर म्हणतात की मला तर लिहिता येत नाही, काय लिहायचं ते तुझं लिही आणि त्यावर माझा अंगठा उमटवून घे। सर्वजित एका कागदावर लिहितो, सर्वजित जिंकला, कबीर हरला। त्याखाली तो कबीराचा अंगठा उमटवून घेतो व मोठ्या गर्वाने आईकडे परततो। आल्यावर तो थैलीतून कबीराचं हारपत्र आईला दाखवायला बाहेर काढतो आणि त्याचे डोळे चमकतात। कागदावर लिहिलेलं असतं, सर्वजित हरला, कबीर जिंकला। तो मनात विचार करतो की असं कसं, मी तर व्यवस्थित लिहिलं होतं। तो परत कबीराकडे येतो आणि म्हणतो की माझ्याकडून गडबडीत लिहिण्यात चूक झाली। कबीर म्हणतात, हरकत नाही, तुझं समाधान होईपर्यंत तुला माझ्याकडून काय लिहायचे ते लिहून घे। सर्वजित पुन्हा परत खात्री करून हारपत्र लिहितो, सर्वजित जिंकला, कबीर हरला। कबीर त्याखाली पुन्हा अंगठा टेकवतात। मुलगा पुन्हा आईकडे परत येतो, लखोटा उघडून आईला दाखवतो की कबीराने कबूल केलं आहे की तो हरला आहे। आई म्हणते की अरे वा, बघू हारपत्राची गुंडाळी आई समोर उघडताना मात्र तो वेडा होण्याचं बाकी असतं, कारण कागदावर लिहिलेलं असतं, सर्वजित हरला, कबीर जिंकला। यावेळी त्याचे डोळे उघडतात। तो आईला म्हणतो की आई, हे कसं शक्य आहे, हे कोणती विद्या आहे? आई सांगते की हे मी कसं सांगू, त्यांचं तेच सांगू शकतील। तू तुझी ही ग्रंथसंपदा आणि हा बैल इथेच सोडून पुन्हा कबीराकडे जा व एकही शब्द न बोलता त्यांना शरण जा। यावेळी सर्वजित आई पुढे हरून निमूटपणे आईच्या सूचनांचे पालन करत कबीराकडे पोहोचतो आणि त्याला शरण जातो। त्यावेळी कबीर त्याला म्हणतात,
तू कहता कागज की लेखी, मैं कहता आखन की देखी. तू जी काही वटवट आत्तापर्यंतच्या आयुष्यात करत आला आहेस ते केवळ कागदावरच लिहिलेलं आहे आणि मी जे बोलतो ते आतल्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि अनुभवलेलं आहे. कबीरांची पूर्ण रचना काय आहे ते पाहूया. मेरा तेरा मनुओ कैसे इक होई रे, मेरा तेरा मनुओ कैसे इक होई रे, मैं कहता हो आखिन देखी, तू कहता कागद की लेखी. मैं कहता सुरझावनहारी, तू राख्यो उरझाई रे. मैं कहता तू जागत रहियो, तू रहता है सोई रे. मैं कहता निर्मोही रहियो, तू जाता है मोही रे. जुगन जुगन समुझावत हारा, कहीं मानत कोई रे. तू तो रंडी फिरे बिहंडी, सब धन डारे खोई रे. सतकुरु धारा निर्मल बाहे, वामे काया धोई रे. कहत कबीर सुनो भाई साधो, तबही वैसा होई रे. कबीर विचारतात की अरे तुझं आणि माझं अंतःकरण एक कसं होऊ शकतं. मी जे अनुभवलंय ते बोलतोय आणि तू जे वाचलंय ते बोलतोय. मी कोडं कसं सोडायचं सांगतोय आणि तू सांगतोस ते कोड्यात अजून अजून अडकवणार आहे. मी सांगतोय की सावध रहा, जागृत रहा आणि तू सांगतोस की पुस्तक वाचून भ्रमनिद्रेत रहा. मी सांगतोय की संसारात अटॅच होऊ नये आणि तू सांगतोस ते मोहात अडकवणारं आहे. युगानुयुगे मी जगाला समजावून सांगतोय पण कोणी ऐकत नाही. तू एक भटकलेला असून अंतःकरणाचं सत्व हरवून बसला आहेस. कबीर शेवटी सांगतात की सद्गुरू ही निर्मळ आणि पवित्र जलाची धार आहे. जो कोणी या जलात आपलं शरीर धुवून काढेल तोही सद्गुरू सारखाच होईल. आपण काय वाचलंय, आपल्याकडे किती ग्रंथ आहेत, किती ग्रंथ आपल्या डोक्यात भरलेत याच्या अहंकाराचा बैल आपल्या घरातच ठेवून खऱ्या सद्गुरूला शरण जाणंच सर्वार्थाने हितकर आहे. अन्यथा ओझं लादलेल्या बैलात आणि माझ्यात काय फरक आहे. आज स्वतःला आध्यात्मिक म्हणून घेणारे 99% भक्त भ्रमात आणि उरलेले 1% गुरुचरणी स्थिर झालेले, वरवर पाहता अडाणी गावंढळ दिसणारे पण असली माल आहेत. कितीही मूर्त्या गोळा करा, नाना प्रकारचे रुद्राक्ष धारण करा, पण अंतःकरण रूपी देवघरात सद्गुरु पादुका प्रतिष्ठापित नसतील तर तू कहता कागद की लेखी. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.